सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. तर वर्षातून 2 वेळा भत्ता मिळणार आहे आता. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना विविध कामांसाठी अनेक प्रकारचे भत्ते देते, ज्यात गणवेश किंवा विशेष पोशाख युनिफॉर्म अलाउन्स खरेदी करण्यासाठी दिला जाणारा भत्ताही समाविष्ट आहे. आतापर्यंत हा भत्ता वर्षातून एकदाच दिला जात आहे. मात्र आता सरकारने यात बदल केला असून तो वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा दिला जाऊ शकतो, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना सोयीचे होणार आहे. आता वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा देण्यात येणार आहे. ऑगस्ट 2017 मध्ये केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार पूर्वी दिले जाणारे कपडे भत्ता, मूलभूत उपकरणे भत्ता, किट देखभाल भत्ता, बूट भत्ता इत्यादी अनेक भत्ते एकत्रित करून एक गणवेश भत्ता देण्यास सुरुवात झाली. हा भत्ता कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानुसार आणि आवश्यकतेनुसार गणवेशाची खरेदी आणि देखभाल करण्यासाठी दिला जातो. आता पारंपरिकरित्या हा भत्ता वर्षातून एकदाच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला जात असे. आता मात्र केंद्राने नुकत्याच काढलेल्या एका परिपत्रकानुसार आता हा भत्ता वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा वितरित केला जाऊ शकतो. विशेषतः जुलै 2025 नंतर केंद्र सरकारी सेवेत नव्याने सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल असे म्हटले आहे. याचा अर्थ नवीन कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू झाल्यावर गणवेशासाठी संपूर्ण वर्ष वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर त्यांना त्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार हा भत्ता मिळू शकेल. यासाठी एक सूत्रही निश्चित करण्यात आले आहे. वार्षिक भत्त्याची रक्कम गुणेला महिन्यांची संख्या सेवेत रुजू झाल्याच्या महिन्यापासून पुढील वर्षाच्या जूनपर्यंत. उदाहरणार्थ, जर वार्षिक भत्ता 20,000 रुपये असेल आणि कर्मचारी ऑगस्टमध्ये रुजू झाला तर त्याला त्या वर्षासाठी 20,000 भागिले 12 गुणेला 11 बरोबर 18,333 रुपये भत्ता मिळू शकेल. तर विविध श्रेणींसाठी गणवेश भत्त्याची रक्कम. आता गणवेश भत्त्याची रक्कम किती? तर 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारने विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी गणवेश भत्त्याची रक्कम वेगवेगळी निश्चित केली आहे. 20,000 रुपये प्रतिवर्ष लष्कर, आर्मी, भारतीय हवाई दल, नौदल मीन्स नेव्ही, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, CAPF आणि तटरक्षक दलातील कोस्ट गार्ड अधिकारी या भत्त्यासाठी पात्र असतील. तसेच 10,000 रुपये प्रतिवर्ष दिल्ली पोलीस, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दमण दीव आणि दादरा नगर हवेली येथील पोलीस दलातील कार्यकारी कर्मचारी, सीमा शुल्क, केंद्रीय उत्पादन शुल्क आणि अंमली पदार्थ विभागाचे कर्मचारी, भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा अधिकारी NIA मधील कायदेशीर अधिकारी, इमिग्रेशन ब्युरोचे कर्मचारी आणि प्रमुख शहरांसह सर्व चौक्यांवर, तसेच संरक्षण सेवा, CAPF, रेल्वे, संरक्षण दल, केंद्रशासित प्रदेश, पोलीस आणि तटरक्षक दलातील अधिकारी पदाखालील सर्व कर्मचारी आणि भारतीय रेल्वे स्टेशन मास्टर्स यांना हा भत्ता मिळतो. तसेच 5,000 रुपये प्रतिवर्ष ज्यांना गणवेश नियमितपणे घालणे बंधनकारक आहे असे नव्याने समाविष्ट केलेले कर्मचारी, जसे की भारतीय रेल्वेचे ट्रॅकमन आणि धावणारे कर्मचारी, स्टाफ, कार चालक आणि गैरवैधानिक विभागीय कॅन्टीनमधील कर्मचारी या भत्त्यासाठी पात्र आहेत. थँक्यू.